हाय हॅलो एव्हरीवन. एवढं सकाळी उठून काय करते मी तर काय करायचं, हा पसारा किचनवरचा बघून इथं पाणी ठेवलं गरम करायला. इकडे डायरेक्ट घेतलं आहे मसाला गरम. मसाला वाटते तुम्हाला, मसाला नाही आहे. काहीतरी इंटरेस्टिंग छान आणि मस्त खूप दिवसानंतर असं झटपट होणारं काम इथे करायला घेतलं आहे मी. सो आता होणार आहे यांची झोप मोड. चहा टाकले अद्रकवाली मस्तपैकी. आणि इकडे बघू शकता सकाळपासून जो पाऊस लागला आहे ना, सकाळपासून म्हणजे रात्री वाजल्यापासून तो चालूच आहे. तो काय बंद व्हायचं काम घेत नाही. गेले 4-5 दिवस तर मी रिक्षानेच जाते, गाडीवरनं जाण्याचा प्रसंगच येत नाही. सो चला तर मग व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. छानपैकीच लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असाल तर, आणि खूप सारा सपोर्ट करा, कमेंट्स करत चला. व्हिडिओ आवडले तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा. ठीक आहे, चलो तर मग चला. इथले अद्रक इथे आहेत, मूग आणि मटकी, हिरवा कोथिंबीर टाकलं आहे थोडंसं, आणि मिरच्या टाकल्या आहेत, लसूण टाकलेलं आहे. आणि इकडे गॅसच्या इथं ठेवलं आहे मोबाईल, तर काय मी अर्धी दिसते. तर काय करणार, स्टँड पण नाही आणि किचन तेवढा माझा मोठा पण नाही की जेणेकरून तेवढं सगळं त्याच्यामध्ये राहील. तर बघा जसं करता येईल तसं ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करते. दोघं बाप बेटी झोपलेले, त्याच्यामुळे हळू आवाजात, शांततेत, आवाज होणार नाही, डिस्टर्ब होणार नाही त्याने, ह्याची काळजी घेऊन दक्षता बाळगून माझी कामं चाललेली सकाळची. आणि खूप 2-3 दिवसानंतर हा माझा ब्लॉग येते. सो म्हटलं चला आज पण करण्याचं, म्हणजे म्हणतात ना हेच नव्हतं, ते करायला घेतलं की मग टाईम पण तेवढा जातो आणि व्हिडिओ हातात मोबाईल पकडेपर्यंत वेळ निघून जाते. मग त्याची सगळी तयारी केली. अद्रक चांगलं धुवून वगैरे घेणार आहे, कारण की अद्रक मला टाकायचा होतो चहामध्ये, मस्तपैकी कोरा चहात. अद्रकवाली चहा प्यायल्याने एकदम दिवस सार्थकी लागल्यासारखा होतो बाई. आणि दिवसाची सुरुवात तर झालेलीच आहे. बघू आता कशा पद्धतीने होते ते. सकाळी उठायची इच्छा नव्हती, त्यात माझ्या आईने मला फोन 5:30 वाजता केला. मी अशी घाबरत उठली असेल भाई, की काय झालं असेल बरं, हिने मला फोन का केला एवढा सकाळी. मी नंतर फोन करते, तिचा फोन लागत होता बिझी, म्हणलं जाऊ दे असेल काहीतरी. पण दिवसभर आज नुसता विचारतोच की का हिने मला फोन केला, कशासाठी केला असेल, काय झालं. कारण की आत्ताच्या ह्याच्यामध्ये ना भरपूर अशा वाईट बातम्या पण कळाल्या होत्या की कोण ना कोणतरी जाते. त्याच्यामुळे भीतीच वाटते बाई. फोन एवढा रात्रीचा, बेरात्री आला, सकाळी लवकर आला तर त्या अद्रक ह्याच्यामध्ये पण टाकलेलं आहे मी. आणि इकडे बघू शकता, हा एवढा नाश्ता एवढा हेवी होतो ना आणि झटपट होणारा आहे आणि टाईम न लागता. मी हे कुठं खाल्लं होतं माहिती, आम्ही जेव्हा कोल्हापूरला गेलो होतो ना त्यावेळेस ना आम्ही स्ट्रीटवरतीही खाल्लं होतं. आणि हा पदार्थ, हा आयटम जो आहे ना बनवला जातो तो थालीपीठ म्हणून. मी तर म्हणजे जीवनामध्ये हे पहिल्यांदा तिथं पाहिलं होतं जेव्हा मी तिथे खाल्लं होतं. आणि त्यानंतर मी स्वतः घरी यूट्यूबला सर्च करून ते बनवते. आणि मला पण आवडतं, कारण की भाजी ती अशीच खाण्यापेक्षा किंवा बॉईल करून त्याच्यामध्ये कांदा आणि चाट मसाला वगैरे टाकून हे करण्यापेक्षा हे असं पौष्टिक एकत्र गेलेलं परवडतं. ठीक आहे, सो चला तर मग इथे कांदा वगैरे कापून घेणार आहे. इकडे ग्राइंडर करून झालेलं आहे माझं ऑलमोस्ट. हे बघा असं येते बॅटर ते. तर ह्याच्यामध्ये ना कांदा येईल, मिरची टाकलेली ऑलरेडी, कोथिंबीर इथे कापलेली आहे बारीक. इथे टोप घेते आणि टोपामध्ये सगळं बॅटर एकत्र करते. ह्याच्यामध्ये ना आपल्याकडे जेवढे पीठ असतील ना तेवढी टाकायचे, तुम्हाला ॲड करायचे. तर इथे मी ना घेतलेलं आहे चण्याचं पीठ, सम्राटचं, आणि त्याच्यानंतर गव्हाचं आणि तांदळाचं पीठ, असे 3 पिठांची मिश्रणं मी याच्यामध्ये घेतले. आणि त्याच्यानंतर ना पीठ दिसते ना, तर जसं करता येईल तसं करण्याचा प्रयत्न केला आहे. तुमच्याकडे जेवढे असतील तेवढं ॲड करा आणि तेवढं वाटतं बॅटर. आणि नंतर ह्याच्यामध्ये पाणी तर अजिबात घातलं नव्हतं, तरी पण तेवढं चिकट होतं ना. बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे, नंतर कोथिंबीर ह्याच्यामध्ये जाणार आहे. त्याच्यामध्ये वाटताना मी ना जिरं घेतलेलंच नाही, तर विसरून गेली. तो मला टाकायचा असेल तर टाकून घ्या, कारण की टेस्ट पण खूप भारी लागते ह्याची. खायला गेलं तर मस्त होतं, हे बनतं. तर कोथिंबीर गेलेली आहे आपली मस्तपैकी बारीक चिरलेली फ्लेवरमध्ये. आता हळद, मीठ, मसाला, लाल तिखट जे असेल तुमच्याकडे ते टाकायचं आहे. हे एकजीव करून घ्यायचं आहे मस्तपैकी. आणि 15 मिनिटामध्ये झालं, पटापट केलं. 7-8 झालेच असतील. मी डब्याला 3 नेले आणि अर्धे एक खाऊन गेली आणि ह्यांना 4 ठेवले. निर्विनी नाही खाल्लं. त्यानंतर इकडे बघू शकता, इकडे मी रुमाल घेतलेला आहे आणि आडवं अवधी थोडंसं हे झालेलं आहे, समजून घ्या. आणि बॅटर जे घेतलेले आहे त्याचे उंडे असे करून घ्यायचे छानपैकी आणि ते रुमालावर टाकायचं. थोडंसं पाणी लावून ह्याला थापून घ्यायचं. पहिला मी ट्रायलमधून छोटासाच घेतला होता. सो अशा पद्धतीने मी करून घेतलेलं आहे. आणि तर ते होईल, पटकनच तुम्हाला दाखवते.
याला जास्त वेळ लागत नाही. आणि त्यानंतर ना गॅसवरती मी जो आणला होता ना डीमार्टमधून पॅन डोसावाला, तो वाला मी ते गरम करायला ठेवलेला आहे. इथे होल टाकायचे आणि थापून घ्यायचं आहे मस्तपैकी. सो झालं आहे आपलं. आणि पातळच असतं बॅटर, हे काही घट्ट होत नाही. आणि घट्ट केलं तर मग त्याला जास्तच हे होतं. सो त्याच्यामुळे अशा पद्धतीने झालं आहे थापून. आणि इकडे बघू शकता आता हे तव्यातून आलेलं आहे बाहेर डायरेक्ट आपल्या प्लेटमध्ये. मी दुसरा इथे थापून टाकलेला आहे. हे बघा असे थालीपीठ होतात, एकदम खरपूस आणि मस्त लागतात ते. आणि यांचा नाश्ता ना एवढा हेवी होतो ना अक्षरशः असं वाटतं बापरे दुसरं काय खायलाच नको असं. इकडे दुसरं रेडी आहे करून तळायचं शेकवायचं. आणि याच्यामध्ये ना पटापट होत पण होते नॉनस्टिकी असल्या कारणाने. आणि मिशोवरूनच मागवलेला हा पलेता पण आहे डोश्यासाठी खास. सो त्याचा पण वापर मी आज केलेला आहे फायनली. आणि त्यानंतर इकडे बघू शकता पटापट करून घेतलं आहे, कारण की त्याची खटपट खूप असते. त्यात मोबाईल पण पकडायचा, त्यात सगळंच करायचं आपल्याला, दुसरं कोण येत नाही आपल्या मदतीला. त्याच्यामुळे आपणच करून घेतलं आपलं काम कसं होईल लवकर झटपट. आणि दुसरा कारण की मला बाकीची कामं पण आवरून घ्यायची होती, कारण की मला टिफिन पॅक करायचे होते, नंतर खायचं पण होतं. पाऊस पडत होता त्याच्यामुळे रिक्षाने जायचं होतं तर लवकर जायचं होतं. रिक्षा एक तर सहजासहजी भेटत नाही, पुढे तुम्हाला कळेलच. पाऊस तर एवढा पडत होता की विचारून सोय नाही. त्यानंतर इकडे सगळं झाले आहे माझी तयारी. आणि फायनली मी घेतलेली आहे इथे माझा चहा आणि थोडा चहा. आणि इकडे आपलं घेतलं थालीपीठ. आता मी घेते करायला नाश्ता, पटापट करते आणि पटकन निघते. इकडे माझ्या सासूबाईंची रिलेट चालली होती पटकन कर. सासूबाई म्हणजे माझे मिस्टर, कारण की ते येतात सोडायला तर ते येणार नव्हते, त्यांना पण खूप काम होतं बाहेरची. त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे मीच जाऊन येते, तुम्ही काही येऊ नका. तर ते मला ठीक आहे सांभाळून जा आणि व्यवस्थितचा पोचल्यानंतर फोन करी. ते पोचल्यानंतर काम इथे खाऊन झालेलं आहे. इथे मध्येच आलं तर निर्गीचं झोपले बाजू माझ्या. शेवटी फायनली मी घेतला हातातच मोबाईल. इथं काय ठेवायलाच जमत नव्हतं आणि करताच येत नाही, त्याच्यामुळे म्हटलं घ्यावा हातात आणि पटापट करून जावं. घेतला चहाचा घोट मस्तपैकी अद्रकवाला चहाचा हे सूप मारला आणि पटापट केलं. आणि आता मी निघणारच आहे, निघायचं आहे मला. सो पटकन, कारण की मी म्हणजे जेव्हा मी DED कॉलेजला होती ना तेव्हा त्या मॅडम ज्या म्युझिकच्या आमच्या मॅडम ज्या होत्या ना त्या सांगायच्या की घरातून बाहेर पडताना खाऊन जाणं, नाश्ता करणं 7 ते 9मध्ये किती महत्त्वाचं असतं. ते एकच सल्ला तो ऐकला आणि तेव्हापासून आपण बिना खाता पिता कितीही वाजू दे खाल्ल्या पिल्ल्याशिवाय बाहेर पडत नाही. ते बघू शकता पाऊस इतका जोरात चालू होता ना का विचारूनच सोय नाही. आणि आमच्या इथे ना रस्त्यात खड्ड्यात रस्ता, मला तेच काय कळत नाही. इथे सगळा रस्ता एवढा खराब झाला ना आयरोलीतला की विचारूनच सोय नाही. फायनली मी गार्डनच्या इथं आले, तुम्हाला दाखवते. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्ड्यात. आणि कचऱ्याचं हे तर इतकं होतं आणि पाऊस बघा किती भरलेला आहे तो. इथे बाजूला ना वखार आहे, हे जे दिसते ना मोठं असं, इथे वखार आहे. बाजूला भेंडीचं झाड होतं पण आता नाही आहे, खूप जुन्या आठवणी आहेत सगळ्या त्या. आणि बघा किती पावसाचं हे वातावरण ठरलेलं होतं. गाड्या एवढ्या म्हणाल ना, माणसं कमी पण गाड्याच जास्त. आणि इथे मला सगळं 5च्या स्टॉपला इथे एवढी ट्रॅफिक लागली होती ना अक्षरशः मला तर रिक्षावरून आजच सोडली आणि तिथे U-टर्न मारून गेला. मग फायनली मला या रस्त्यावरून चालत जावं लागेल. पाठी पण बघायचं हालायचं नाव नाही. आणि लोक ना असे गैरफायदा घेत असतात ना, समोरून गाडी बघतायत एवढं आहे तरी पण, कारण की तिचे ना आणायचे होते टेक्स्टबुक घेतले 3च मिळाले, कारण की नवीन सिलेबस चालू झाला ना त्याच्यामुळे जुनावाला. आणि जेव्हापासून ती गेले तिचा सिलेबस हा चेंजच होत असतो. आता 3rdला पण ती चेंज होईल मे बी असं मला वाटतं आहे. सो गेलो आज, कारण की खूप लेट पण झाला आणि इतकी गर्दी असायची जेव्हा जायचं तेव्हा. आणि नंतर बंद व्हायचं, कारण की मला पण वर्किंग असायची, हे पण वर्किंगच होते, त्याच्यामुळे टायमिंगचं आमचं काय अरेंज होत नव्हतं. आज फायनली टीचरने फोन केला होता की या आणि घेऊन जा, नाही तर संपणार आहेत, कारण की ते उरलेले सगळे बुक्स मग रिटर्न जातात आणि थांबत नाही. मग ते लेखक ऑथर ज्याचे असणार, बुक्स कोणते घेणार, तर हे विकासचे आहेत, नवनीतचे जे प्रिफर करते शाळा, तर ते घ्यायचे होते. आणि फोन केला तर हे बाहेर होते आणि मी 2-2:30 वाजेपर्यंत शाळेत होते, त्याच्यामुळे यायचा काय प्रश्नच नाही आला. मग मी लवकरच गेले होते 4 वाजता, तर ते म्हणाले की नाही संपलेत म्हणून आता वर्कबुकसाठी फिरावं लागणार आहे. ऑलमोस्ट त्याच्याकडे कर्स्यू वगैरेचे पण काही बुक्स मिळाले नाही आहेत. त्यांनी पण एकदाच द्यायचं की नाही जे काय आहे ते त्यांनी अर्ध्या सेक्शनमध्ये दिले. आता त्या अर्ध्या सेक्शनमध्ये दिल्यानंतर कसं झालं आहे, ते 440 वाले ते 3च बुक्स मिळाले.
आणि तेव्हाच बोलले असतं ना की नाही ते दोन्ही पण तुम्हाला हवे असतील तर घेऊन जा एकाच ठिकाणी, तर मी तेच पैसे तसंच टाकले असते आणि दिले असते. तर ह्यांचं काय कळलंच नाही. शेवटी फायनली आज दिवसभर पाऊस पण होता आणि गेलो तर मिळालं पण नाही, काम पण नाही झालं. हां नाही, त्याच्यामुळे महाडमध्ये तर पूर्ण पाणी भरलं गावाला म्हणाल तर. उद्या 23 जुलै आहे, काय माहिती महाराष्ट्र बंदची तर ही आहे न्यूज तर सारखी येते, मोबाईलला येते, तर आता काय माहिती कसं होते काय होते ते, सो बघायला पाहिजे. आणखीन दुसरं सांगायचं झालं तर झालं ते तर झालं, बुक्स तर मिळाले नाही आहेत. आज दिवस पूर्ण पावसामधलाच गेला, काय एवढं खास असं हे नव्हतं आणि कंटाळा पण आला. आता संध्याकाळचं जेवण तर आहे आपल्याकडे मस्तपैकी बोंबील आणि हे आहेत काय आहे बोंबील आणि काय मांदेल, वांग बटाटा टाकून मस्तपैकी कालवण बनवणार आहे. आज बुधवार आहे तर आणि खाणार आहे. सो अशा प्रकारची आजची दिनचर्या गेली. फायनली आजचा दिवस सार्थकी लागला. अजून लागायचं बाकी आहे कारण की अजून जेवण आहे, भांडीकुंडी आहेत, भरपूर अजून काम बाकी आहे. परत दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि परत कामाला जायचं आहे. म्हणजे हा असा क्रम चालूच राहणार आहे, त्याला काय बंद नाही आहे, काम कुठं चुकलेलं नाही आहे. आणि आज खूप पोटात पण असं दुखत होतं, गजगज झालं होतं पोट. आज ते थालीपीठ बनवून नेलं होतं तर जास्त स्ट्रॉंग झालं माझ्यासाठी. टिफिनला पण नेलं होतं आणि सकाळी खाऊन पण गेले होते, त्याच्यामुळे मी पोट एकदम असं टाईट झालं होतं ना, काहीच हालचाल करायला येत नव्हती. आणि उजव्या साईडला तर खूपच दुखत होतं माझ्या. थोडी भीती पण वाटत होती कारण की 5वा महिना लागला 20 तारखेला आणि सोनोग्राफी करायची आहे. बघू आता कधी होते ते सांगू शकत नाही. त्याच्यामुळे बघीन आता ह्या शनिवारी अपॉइंटमेंट आहे, जायचं आहे मला, जाईन आणि दिवस जातो पूर्ण ते सगळं व्हायला. टाईम पण खूप असतो, गर्दी खूप असते, त्याच्यामुळे काहीच ऑप्शन नसतं. असं खूपच दुखत होतं पोटात आणि चालायला पण होत नव्हतं एकदम फास्ट. आज दिवस पण खूप आणि काल काम पण भरपूर झालं माझं, त्याच्यामुळे मे बी होत असेल. आणि झोपायला पण एकाच साईडला होत नाही आहे, ते दुखतं आहे सारखं, त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम होत असतील. बघू आता कसं करता येईल. ठीक आहे, चालेल. चल तर एवढाच व्हिडिओ आजचा बनवते. भेटू आपण नंतर उद्याच्या व्हिडिओमध्ये, तेव्हा सांगेन मी पुढच्या गोष्टी. तिचा अभ्यास पण घ्यायचा आहे, मॅडम अभ्यास करते तर तिला शिकवते. मग भेटू आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये. बाय.